नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF घ्यायचे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे 2 PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तुम्ही या PDF ची प्रिंट पण काढून वाचू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा विद्यार्थी मित्रांनो, भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरामध्ये माळ रानावर जमीन विकत घेतली या वाक्यामधील आपल्याला कर्ता कर्म क्रियापद आपल्या ठिकाणी ओळखायचं। बघा, भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरामध्ये माळ रानावर जमीन विकत घेतली या वाक्यामधलं आपल्याला कर्ता कर्म क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्ता कोण असेल तर भाऊरावांनी या ठिकाणी कर्ता आहे। कर्म कोणता असेल बघा विद्यार्थी मित्रांनो, जमीन या ठिकाणी कर्म आहे आणि क्रियापद बघा कोणता आहे तर घेतली या ठिकाणी क्रियापद म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी भाऊरावांनी जमीन घेतली म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी कर्ता कर्म या ठिकाणी क्रियापद असेल। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, आपल्यासमोर 4 वाक्य आहेत, यापैकी आपल्या ठिकाणी रीती वर्तमान काळाचं या ठिकाणी आपलं वाक्य हे ओळखायचं आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, सूर्य पूर्वेला उगवत असतो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, आज्ञार्थी क्रियापदावरून खालीलपैकी कोणता आख्यात विकार ओळखला जातो। बघा, आज्ञार्थी क्रियापदावरून खालीलपैकी कोणता आख्यात विकार ओळखला जातो। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता असेल बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, उख्यात या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यामध्ये विधेय बघा खालीलपैकी कोणता आहे। आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यामधलं आपल्या ठिकाणी विधेय ओळखायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, जातो या ठिकाणी या वाक्यामधलं विधेय असेल। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते या वाक्यामधले मळमळते हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे। बघा, मळमळते हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हे क्रियापद आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, भाव कर्तृत्व या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, कावळ्याचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, कावळ्याचा समानार्थी शब्द या ठिकाणी कोणता असेल। बघा, कावळ्याचा समान ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काक आणि एकाक्ष हे 2 शब्द या ठिकाणी कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, दगडापरीस वीट मऊ आपला अधोरेखित शब्दाचा या ठिकाणी शब्दयोगी अवयाचा या ठिकाणी आपला प्रकार ओळखायचा। बघा, दगडापरीस वीट मऊ बघा आपला अधोरेखित या ठिकाणी शब्दाचा शब्दयोगी अवयाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा, अधोरेखित शब्द कोणता आहे बघा, परीस आहे, तर परीस या शब्दाचा आपल्या ठिकाणी शब्दयोगी अवयाचा प्रकार ओळखायचा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील, तुलनावाचक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, रामराव शेतामध्ये जात होते या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। बघा, रामराव शेतामध्ये जात होते या वाक्याचा आपल्याला या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, आकर्मक कर्तरी या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, आबब केवढी प्रचंड आग ही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचं हे वाक्य आहे। बघा, आबब केवढी प्रचंड आग ही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे। बघा विद्यार्थी, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल तर हे वाक्य उद्गारार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, ऐतिहासिक पोवाड्यामधून खालीलपैकी कोणता काव्यरस या ठिकाणी बघा व्यक्त होतो। बघा, ऐतिहासिक पोवाड्यामधून खालीलपैकी कोणता काव्यरस या ठिकाणी व्यक्त होतो।
बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. ऐतिहासिक पोवाड्यामधून वीररस हा या ठिकाणी काव्यरस व्यक्त होतो. बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, शावक हे खालीलपैकी कोणाचं पिल्लू असते. बघा शावक हे खालीलपैकी कोणाचे पिल्लू आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शावक हे कोणाचे पिल्लू असते. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. शावक हे हरणाचे पिल्लू असते. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. क्रमांक 13 बघा, ताप थांबला का तिचा या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह येईल. बघा ताप थांबला का तिचा या वाक्याच्या शेवटी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह येईल. बघा वाक्याच्या शेवटी कोणते ते सर्वांना उत्तर माहीत आहे. वाक्याच्या शेवटी कोणते, जर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, ठीक आम्ही येऊ तुमच्याकडे या वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा ठीक आम्ही येऊ तुमच्याकडे या वाक्यामध्ये आपल्याला केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगायचा आहे. बघा कोणता असेल, तर ऑप्शन क्रमांकाच्या संमतीदर्शक या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, व्याकरण म्हणजेच खालीलपैकी योग्य उत्तर आपल्याला ओळखायचं आहे. बघा व्याकरण म्हणजेच खालीलपैकी योग्य उत्तर खालीलपैकी कोणता असेल. बघा व्याकरण म्हणजेच काय असेल, तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या वर्णामधील आपल्याला महाप्राण वर्ण आपल्याला ओळखायचा आहे. बघा पुढे दिलेल्या वर्णापैकी आपल्याला महाप्राण वर्ण या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी थ या ठिकाणी महाप्राण या ठिकाणी वर्ण असेल. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचे सामान्य रूप तेच होत नाही. बघा पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचं सामान्य रूप तेच होत नाही. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. गुरु या शब्दाचं सामान्य रूप तेच होत नाही. बघा प्रश्न क्रमांक 18 बघा, पुढील शब्दाची अचूक जात आपल्या ठिकाणी ओळखायची आहे. बघा शब्द कोणता आहे. बघा या ठिकाणी मी आहे, तर मी या शब्दाची आपला अचूक जात या ठिकाणी ओळखायची आहे. बघा प्रथम पुरुष सर्वनाम या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 बघा, समजण्यास कठीण शब्दसमूहाबद्दल आपल्या ठिकाणी एक शब्द निवडायचा. बघा समजण्यास कठीण शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द निवडायचा आहे. बघा या ठिकाणी उत्तर कोणता असेल. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी अकरणी या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 20 बघा, आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. आम्ही दररोज पहाटे खेळत असू हे वाक्य खालीलपैकी कोणत्या एका काळाचं हे वाक्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य असेल, तर हे वाक्य रीतिभूतकाळाचं हे वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 21 बघा, पुढीलपैकी आपला शब्दयोगी अवयव कोणता आहे ते या ठिकाणी ओळखायचं. बघा पुढील पर्यायापैकी आपल्याला शब्दयोगी अवयव कोणता आहे या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा शब्दयोगी अवयव कोणता असेल, तर ऑप्शन क्रमांक 3 समोर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 22 बघा, प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यामधील आपल्याला कर्ता ओळखायचा. प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यामधील आपला कर्ता ओळखायचा आहे. बघा विद्यार्थी कर्ता कोणता असेल, तर गरम दूध या ठिकाणी या वाक्यामधला कर्ता आहे. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 बघा, पडछाया या शब्दासाठी आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा. बघा पडछाया. बघा विद्यार्थी पडछायाचा उत्तर याची कोणता असेल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. पडताळा या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 24 बघा, योग्य शब्द समूह या ठिकाणी आपल्या ठिकाणी ओळखायचा. बघा योग्य शब्द समूह. बघा ऑप्शन क्रमांक 3 नोटाचे बंडल या ठिकाणी आपला योग्य शब्द समूह होईल. प्रश्न क्रमांक 25 बघा, पडते घेणे या अर्थासाठी बघा योग्य वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे. पडते घेणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पडते घेणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 नमते घेणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ होईल. बघा पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषेसंदर्भामध्ये पुढीलपैकी कोणतं एक विधान आहे विद्यार्थी मित्रांनो अयोग्य आहे. विद्यार्थी अयोग्य म्हणजे या ठिकाणी बघा योग्य नसलेले. बघा या ठिकाणी योग्य नसलेलं खालीलपैकी योग्य विधान कोणतं असेल. अयोग्य या ठिकाणी विधान आपल्या ठिकाणी ओळखायचं आहे. अयोग्य म्हणजे या ठिकाणी योग्य नसलेले.
म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे हे वाक्य या ठिकाणी अयोग्य या ठिकाणी वाक्य आहे। बाकी सर्व विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य योग्य वाक्य आहेत। बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त स्वर म्हणजेच खालीलपैकी आपल्याला योग्य उत्तर ओळखायचं बघा। संयुक्त स्वर खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा संयुक्त स्वर कशाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। बघा दोन स्वर एकत्र येऊन जो निर्माण होतो त्यांना संयुक्त स्वर असे त्यांना म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक 3 बघा, चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची बघा। चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा चुकीची जोडी या ठिकाणी कोणती असेल? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, या ठिकाणी चुकीची जोडी असेल। बघा प्रश्न क्रमांक 4 बघा विद्यार्थी मित्रांनो, गंभीर या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा। गंभीर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, गंभीरचं गांभीर्य या ठिकाणी योग्य या ठिकाणी भाववाचक नाम होईल। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, लुच्चेगिरी या शब्दाचं आपल्याला या ठिकाणी लिंग ओळखायचं बघा। लुच्चेगिरी या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचं आपल्याला लिंग या ठिकाणी ओळखायचं आहे। लुच्चेगिरी बघा, लुच्चेगिरी लिंग या ठिकाणी स्त्रीलिंग या ठिकाणी या शब्दाचं योग्य लिंग असेल। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, मी नदीच्या काठाने गेलो। काठाने या शब्दाच्या या ठिकाणी विभक्तीचा कारकार्थ आपल्याला ओळखायचा बघा। मी नदीच्या काठाने गेलो या ठिकाणी बघा, काठाने या शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, अधिकरण या ठिकाणी विभक्तीचा योग्य कारकार्थ होईल। प्रश्न क्रमांक 7 बघा, देऊळ या शब्दाचं या ठिकाणी सामान्य रूप खालीलपैकी कोणतं असेल? बघा देऊळ या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप या ठिकाणी ओळखायचं आहे। देऊळ बघा, देऊळचं सामान्य रूप कोणतं असेल तर देवळात या ठिकाणी याचं सामान्य रूप होईल, देऊळात। बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 बघा, आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा। आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे, आत्मवाचक। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, तो आपणहून पोलिसाच्या स्वाधीन झाला या ठिकाणी हे आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य होईल। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना विशेषण असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, पुढील शब्दातील आपला धातू साधित नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा। पुढील शब्दापैकी आपला धातू साधित नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा, कर्जाऊ या ठिकाणी धातू साधित नसलेला शब्द होईल। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, प्रसादला गरम दूध आवडते या वाक्यामधला आपला कर्ता ओळखायचा आहे बघा। कर्ता बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता असेल कर्ता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 दूध या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून खालीलपैकी कोणते क्रियापद हे तयार होते? बघा धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद हे तयार होत असते तर साधित क्रियापद हे तयार होत असते। क्रमांक 14 बघा विद्यार्थी मित्रांनो, तो घरी अचानक आला। बघा अचानक या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला क्रियाविशेषण या ठिकाणी प्रकार ओळखायचा बघा। तो घरी अचानक आला। बघा अचानक या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार खालीलपैकी कोणता असेल? अचानक बघा, अचानकचा कालवाचक या ठिकाणी बघा क्रियाविशेषणाचा या ठिकाणी प्रकार होईल। बघा पुढचा प्रश्न बघा, माझ्या मागे येऊ नकोस या वाक्यामध्ये मागे शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्दयोगी अव्यय आहे? बघा मागे हा शब्द बघा मागे कोणत्या प्रकारचा आहे तर मागे बघा स्थलवाचक शब्दयोगी अव्यय या प्रकारचा तो या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्यास पुढीलपैकी काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूयात। तर विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।